उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल अमोल कोल्हेंच्या राजीनाम्याविषयी बोलताना त्यांच्या चित्रपटाचा उल्लेख केलेला होता। अजितदादांच्या टोल्याला अमोल कोल्हेंनी आज उत्तर दिलंय। त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय। मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे। मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता, अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या। काल मला वाटतं दादांनी एका चित्रपटाचा उल्लेख केला। या चित्रपटामध्ये एक प्रसंग होता की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या दरबारात उभे राहतात तेव्हा आम्ही हे रिसर्च करताना होतं की औरंगजेबाच्या मनात, दिल्लीपतीच्या मनात, म्हणजे आता लगेच तुम्ही त्याला काहीतरी वेगळे संदर्भ देऊ नका की ही तुलना औरंगजेबाशी केली नाही, दिल्लीपतीच्या मनात, ज्याचं एक फार मोठं राज्य होतं, त्यांच्या मनात हे होतं की कदाचित दख्खनची सुभेदारी द्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या बाजूने वळवून घ्यावं। दख्खनची सुभेदारी जर बघितली तर दख्खनचा सुभा हा स्वराज्यापेक्षा कैक पटीनं मोठा होता, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली दरबारासमोर मान झुकवण्यापेक्षा तत्वांच्या बाजूने ठामपणे मान ताठ करून उभं राहणं पसंत केलं आणि म्हणून आज आपण 350 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो। जर मी केवळ त्यांची प्रतिमा साकारत असेल तर एवढा बोध तरी ही प्रतिमा साकारताना नक्कीच घेतला पाहिजे। त्यामुळे चित्रपटाने व्यवसाय काय केला ते मला ठाऊक नाही, पण त्याहीपेक्षा चित्रपटाने जे शिकवलं ते आचरणात आणणं मी माझं कर्तव्य समजतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।